छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध धंदे चोरटा मार्गाने जिल्ह्यातील येणारा गुटखा, धाबे व हॉटेलवर देशी विदेशी दारू विक्री, जुगार यांच्या विरुद्ध सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे। असे धंदे चालवणाऱ्या चालकाविरुद्ध छापे मारून विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। या अनुषंगाने 4 मार्च रोजी सिल्लोड तालुक्यात गस्त घालत असताना विशेष पथक प्रमुखाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात 2 संशयित वाहन ताब्यात घेऊन तपासणी केली असता पांढऱ्या गोण्या व खाकी खोक्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करण्यात आलेला विमल, पानपराग, RMD, जाफरानी, जर्दा V1, रजनीगंधा यासारख्या गुटख्याचे पुढे आढळून आले। या कारवाईत पोलिसांनी 12,17,031 रुपयांचा प्रतिबंधित करण्यात आलेला गुटखा, जर्दा तसेच 2 कार किंमत 15 लाख रुपये असा एकूण 27,32,031 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। MCN न्यूज मराठी करिता बहादूर चव्हाण, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी।